नमो बुद्धाय. जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. नमो बुद्धाय. जय भीम. आज आपण परमपूजनीय भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती का जाळली ह्याविषयी आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक विद्वान व्यक्तिमत्व, भारतातलं एक विद्वान व्यक्तिमत्व. त्यांनी आपल्या ग्रंथांसाठी लाखो रुपये खर्च करून राजगृह बांधलं. त्यांच्याकडे स्वतः 30,000हून जास्त ग्रंथसंपदा होती. त्यामध्ये नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहासशास्त्र, मानवशास्त्र अशा अनेक ग्रंथांची तिथे रेलचेल होती त्यांच्या संग्रहालयामध्ये. आणि मग त्यांचं जे ग्रंथवेड होतं हे सर्व वाचकांना, प्रकाशकांना, सर्व भारतातल्या सर्व लोकांना माहीत होतं. मग अशा ह्या महान व्यक्तीने एक ग्रंथ का जाळावा, तर त्याची कारणं सुद्धा तशी आहेत. तर तो ग्रंथ जाळलेला जो ग्रंथ आहे तो म्हणजे मनु ऋषींनी लिहिलेली मनुस्मृती. तर ही मनुस्मृती ही मनु ऋषींनी लिहिलेली आहे म्हणून त्यांना मनुस्मृती म्हणायची. आणि ह्या मनुस्मृतीमध्ये हे मनुस्मृती बाबासाहेबांनी जाळली त्याची कारणं अशी म्हणता येतील, अशी देता येतील की या मनुस्मृतीचे 12 अध्याय आहेत आणि जवळजवळ 2484 त्यांचे श्लोक आहेत. आणि ह्या 12 अध्यायामध्ये 4 युग आहेत, 4 वर्ण आहेत. त्यानंतर 4 युगामध्ये द्वापारयुग, त्रेतायुग, सतयुग, कलियुग 4 वर्ण आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांची कामं आहेत. त्यांचे जन्माचे इतिहास सांगितलेला आहे. त्यानंतर विवाह विधी त्याच्यावर शोध आहे. त्याच्यानंतर गृहस्थाश्रम, त्यानंतर स्त्री धर्म, गृहस्थ धर्म, संन्यास धर्म. तर असे 12 अध्यायांमध्ये त्यांचं लेखन आहे. आणि हे मनुष्य मात्राला अतिशय म्हणजे काही उपयोग नाही, यामध्ये विषमता भरलेली आहे असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. कारण या मनुस्मृतीमध्ये विश्वाची निर्मिती ब्रह्माने केलेली आहे आणि या ब्रह्माने विश्वाची निर्मिती कलीबरोबर माणसांची निर्मिती केली आहे ब्रह्माने. आणि ब्रह्माच्या तोंडातून ब्राह्मणाचा जन्म झाला आहे, बाहूतून त्याच्या क्षत्रियाचा जन्म झाला आहे, त्याच्या पोटातून वैश्यांचा जन्म झाला आहे आणि त्याच्या पायातून शूद्राचा जन्म झाला आहे. आणि हा शूद्र जो आहे ह्याला कुठलंही काम समाजामध्ये उदरनिर्वाहाचं साधन नाही. फक्त त्यांनी ह्या 3 वर्णांची सेवा करायची. त्यामध्ये ब्रह्माच्या मुखातून जो ब्राह्मण जन्मलेला आहे त्याने विद्यार्जन करायचं किंवा विद्या शिकवायची. त्यानंतर त्याने मंत्र म्हणायचे, यज्ञ करायचे, ही त्यांची कामं होती. त्याशिवाय क्षत्रियांचं म्हणजे त्यांनी साम्राज्य वाढवायचं, प्रजेचं रक्षण करायचं आणि यज्ञ करायचे. आणि या यज्ञांमध्ये मंत्र म्हणायला ब्राह्मणांना बोलवायचं, त्यांनी भरपूर दान द्यायचं. त्यानंतर आले वैश्य. ह्या वैश्यांनी शेती करायची, पशुपालन करायचं, यज्ञ करायचे, आपल्या शुभ कामासाठी यज्ञ करायचे. ह्यामध्येही ब्राह्मणांना बोलवायचं, त्यांना दान द्यायचं. तर अशी ही कामाची विभागणी ह्या केली होती. आणि ह्या 3 वर्णांची सेवा ह्या अस्पृश्यांनी करायची, म्हणजे शूद्र वर्गाने करायची. बरं, नुसते शूद्रच नव्हे तर उच्चवर्णीय स्त्रिया सुद्धा यामध्ये सामील आहेत, यांना सुद्धा सामील केलेलं होतं. स्त्री आणि शूद्र यांना एकच वागणूक होती की त्यांना कुठलंही शिक्षणाचं परवानगी नव्हती किंवा कुठलं शस्त्र हातात धरण्याची परवानगी त्यांना नव्हती. फक्त त्यांनी, स्त्री असेल तिने घरातली चूल आणि मूल सांभाळायचं आणि शूद्रांनी ही सेवा करायची. असं म्हणतात की मनुस्मृतीचं काटेकोर पालन करत असताना ह्या अस्पृश्यांच्या गळ्यामध्ये मडकं आणि पाठीला झाडू, कमरेला झाडू आणि हातामध्ये काठी आली. कारण हे जे काटेकोर पालन करत असत की समोरून जर समजा एखादा स्पृश्य व्यक्ती आली तर ही काठी वाजवल्यामुळे त्याला समजत असे की तो अस्पृश्य येतोय आणि तो आपला रस्ता बदलत असे. शिंक थुंकी वगैरे आली तर खाली न करता रस्त्याच्या कडेला तिथे स्पृश्य लोकांना विटाळ होईल म्हणून आपल्या गळ्यातल्या मडक्यामध्ये करायची. किंवा पाठीला जो झाडू आहे तो चालत असताना पायाचे ठसे उमटतात, ते ठसेवर तो दुसरा चालणार आहे म्हणून ते ठसे पुसून टाकण्यासाठी झाडू बांधत असे. म्हणजे अशी एवढी पराकुटीची जी नियम होते मनुस्मृतीचे ते असे होते. त्यामुळे मनुष्य मात्राचा विकास इथे अजिबात होत नव्हता. विकास होत होता तर तो फक्त चातुर्वर्ण्यादृष्टीची ती उतरंडीची जी 3 लोक होते म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य. बाकी एक समाज जो होता, एक व्यक्तिसमूह होता तो त्यांना गावकुसा बाहेर त्यांना
स्थान होतं आणि तिथेच त्यांनी कुत्रे डुकरं यांच्यामध्ये बिना पाण्याचं बिना अन्न पाण्याचं राहायचं, उत्पन्नाचं साधन नाही. आणि ह्या 3 वर्णांची सेवा करायची म्हणजे जे सांगेल ते काम करायचं, घाणेरडी कामं सुद्धा करायची. एवढंच की त्यांचं जर एखाद्या सवर्णांच्या घरी प्रेत वगैरे झालं तर त्या प्रेतावरचा कफन जो आहे तो कपडा वस्त्र यांनी अस्पृश्यांनी घालायचं. एवढी म्हणजे लाचारीचं जीवन ह्या अस्पृश्यांना जगावं लागायचं. आणि हे बाबासाहेबांनी ओळखलं आणि अस्पृश्य जातीत जन्माला आल्यामुळे, महार जातीत जन्माला आल्यामुळे त्यांना हे लहानपणापासून अनुभवायला मिळालं. मनुस्मृतीने ह्या लादलेल्या ह्या नियमांचं काटेकोर पालन करत असताना, शिक्षण घेताना त्यांना जे अनुभव आले त्यामध्ये बडोद्याचा अनुभव फार भयानक होता. त्यांनी नाव बदलून त्यांना तिथे राहावं लागलं आणि शेवटी त्यांना त्या घरातून सामानासकट बाहेर हाकलून दिलेलं आहे. बाबासाहेब रात्रभर एका झाडाखाली बसून रडलेले आहेत. म्हणजे शिकून सवरून सुद्धा ही परिस्थिती होती. त्यानंतर ह्या मनुस्मृती जाळण्याच्या जर पार्श्वभूमी असेल तर ती लेटेस्ट पार्श्वभूमी म्हणजे महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह. बाबासाहेबांनी शिक्षण पूर्ण करून परदेशातलं जेव्हा भारतात आल्यानंतर खऱ्या अर्थाने जी आंदोलनं केली, ज्या परिषदा घेतल्या, त्यामध्ये महत्वाचं जे सत्याग्रह होता तो चवदार तळ्याचा पाणी सत्याग्रह. आणि पाणी सत्याग्रह केल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी जेव्हा, आणि अर्थातच त्या पाणी सत्याग्रहाला रक्तपाताचं गालबोट लागलं, कारण पाणी सत्याग्रह केल्यानंतर त्या महारांवर, अस्पृश्यांवर तिथल्या कर्मठ सनातन्यांनी लाठीमार केलेला आहे, शिवाय लोकांना मारलेलं आहे, त्यांचं अन्न धुळीत मिसळलेलं आहे. आणि तरीही बाबासाहेबांनी केवळ शांततेच्या एक संदेश दिला होता. तिथून ते निमूटपणे गेले आहेत. पण बाबासाहेबांची ही गोष्ट फार जिव्हारी लागलेली होती. साधं कुत्रमांजरीने दिलेलं पिणारे पाणी हे माणसांनी पिलं म्हणून चवदार तळं हे बाटलं. आणि म्हणून ह्या ब्राह्मणांनी दुसऱ्या दिवशी काय केलं, 108 घागरी त्या पाण्यातल्या कडून गायीपासून तयार झालेले पंचगव्य म्हणजे शेण, मलमूत्र, दूध, दही आणि तूप हे कालवून ते 108 घागरी काढून त्यामध्ये कालवलं आणि ते पाणी पुन्हा एकदा चवदार तळ्यात ओतून मंत्रघोषामध्ये ते पाणी त्यामध्ये हुटलं. म्हणजे ब्राह्मणांनी मंत्र म्हटले, या मंत्रामुळे ते पाणी शुद्ध होणार होतं. म्हणजे अमेद्य शव चंडाल मध्य मांसाही विदुषितात गोपाल कुधृत कलशेही सहस्त्रम न जयचरम दीक्षित पंचगव्याही वारुढैर विमंजलेन करारस्या विशुद्ध्यर्थम गोही संक्रामये जलम. म्हणजे मध्य मांसाहून विदूषित असलेले हे महार अस्पृश्य यांनी हे पाणी अशुद्ध केलेलं आहे. आणि म्हणून पंचगव्य, गायीपासून मिळणारे जे 5, गायी त्यांना गोमाता म्हणतात गायीला, आणि ह्या गायीपासून मिळालेले जे 5 पदार्थ आहेत, गोमूत्र, शेण, दही, दूध, तूप हे कालवून 508 घागरींमध्ये त्या मंत्राने ते शुद्ध होणार होतं आणि ते त्यात ओतलं आणि पाण्याचं शुद्धीकरण केलं असं ह्या ब्राह्मणांनी जाहीर केलं. आणि ही बातमी जेव्हा बाबासाहेबांना कळली त्यावेळेस पाणी शुद्धीकरणाची नीचतम प्रक्रिया असं बाबासाहेबांनी त्यावेळेस उद्गार काढलेले आहेत. आणि मग हा सत्याग्रह केल्यानंतर वहिवाट चालू झाली की नाही हे बाबासाहेबांना पाहायचं होतं. म्हणजे पाणी अस्पृश्यांनी चवदार तळ्यावर पाणी घेतलं की नाही किंवा घेतलं नसेल तर त्याची वहिवाट चालू करण्यासाठी पुन्हा एकदा बाबासाहेबांनी महाड येथे येण्याचा संकल्प केला. आणि त्यावेळेस 21 लोकांची कमिटी केली आणि मुंबईच्या दामोदर हॉलमध्ये त्यांनी बैठक घेतली. आणि तेथे शिवतरकर होते, त्यांचे सेक्रेटरी झाले आणि सगळ्यांनी 6 आणे वर्गणी काढली. आणि ह्या वर्गणीतून त्यांनी पैसे जमा केले. आणि बाबासाहेबांचे जे पुरोगामी विचारांचे ब्राह्मण मित्र होते ते म्हणजे गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे, कमलाकांत चित्रे किंवा मिठाबाई शेटजी किंवा विठ्ठल धारिया किंवा बापूराव जोशी, ही मंडळी तर होतीच, म्हणजे पुरोगामी विचारांची ब्राह्मण मंडळी. त्याचबरोबर बाबासाहेबांची अस्पृश्य मंडळी सुद्धा होती. त्यामध्ये दादासाहेब गायकवाड नाशिकचे किंवा पगारे, रणखांबे, ही जी मंडळी बाबासाहेबांच्या सोबत होती. आणि सगळेजण त्यावेळेस महाड येथे गेलेले आहेत. तारीखही निश्चित केली 25 किंवा 26-25 तारखेला ते महाड येथे पोचल्यानंतर त्यांनी एक वेदी तयार केली. बाबासाहेबांच्या मनामध्ये होतं, जर मनुष्याची विषमता, म्हणजे एक मनुष्य एवढ्या खालच्या थराला जगतो आणि एक मनुष्य चांगलं जीवन जगतो, ही विषमताची दरी आहे ती बाबासाहेबांना मिटवायची होती. आणि हे जर ह्या ग्रंथात लिहिलेलं आहे तर तो ग्रंथ काय कामाचा. आणि म्हणून हा ग्रंथ
नक्कीच जाळला पाहिजे आणि त्या जाळल्याबरोबर त्याचे विचारही आपण नष्ट केले पाहिजेत, असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. आणि म्हणून रात्रीच्या वेळी एक वेदी खोंडली, म्हणजे खड्डा खणून वेदी तयार केली आणि त्यामध्ये जे मनुस्मृतीची जी पानं होती, जिथे जिथे स्त्रियांचं आणि ह्या अस्पृश्यांना कमी लेखलेलं होतं, अर्थात स्त्रियांना लेखलेलं कमी एक महत्वाचं वाक्य आहे, पिता रक्षती कौमारे भ्रतार रक्षती यौवने रक्षंती पुत्राहा स्थविरे न ती स्वातंत्र्य महर्ती. म्हणजे लहानपणी वडिलांनी सांभाळायचं, तरुणपणी नवऱ्याने सांभाळायचं आणि म्हातारपणी मुलाने सांभाळायचं. म्हणजे तिला कुठलाही निर्णय स्वतःच्या मनाने घेता येत नव्हता किंवा स्वतःच्या जीवावरती स्वतः जगू शकत नव्हती. तर अशी ही स्त्रियांची अवस्था त्या काळामध्ये होती, जशी की अस्पृश्यांची होती. शिवाय स्त्रीला कुटुंबामध्ये कुठलाही तिचा विचार तिचा घेता येत नव्हता. त्याहूनही भयानक म्हणजे ब्राह्मण स्त्रिया, म्हणजे जरटकुमारी विवाह, लहान मुलगी आणि मोठा माणूस यांचा विवाह होत असे आणि तो जर लवकर मरून गेला तर ही त्यावेळेस तरुण होत असे आणि समाजकंटकाच्या ती वासनेला ती शिकार होत असे. त्यावेळेस तिचं जे अपत्य आहे, एकतर तिला विहिरीजवळ करून मरून जावं लागायचं किंवा ते अपत्याचा तरी जीव घ्यावा लागायचा. म्हणजे एवढं भयानक वास्तव होतं, स्त्रियांना जगावं लागत होतं. किंवा जर ती विधवा झाली तर तिने सती जायचं, म्हणजे पुरुषाच्या चितेवर तिने उडी मारून आपलं जीवन संपवायचं. आणि शिवाय जर तशीच राहिली तर तिने केस कपन करून तिने अंधारा खोलीमध्ये आपलं कुणालाही तोंड न दाखवता जगायचं. म्हणजे स्त्रियांची ही भयानक अवस्था होती. आणि तसंच मनुस्मृतीने धर्माने सांगितलंय. स्मृती म्हणजे धर्मशास्त्र असं मनूचं म्हणणं आहे. आणि या मनूने हे धर्मशास्त्र जवळजवळ दुसऱ्या शतकामध्ये लिहायला, म्हणजे निर्मिती केलेली आहे त्याची. आणि ह्या श्लोकांमध्ये हे सगळं लिहिलेलं आहे की स्त्रियांनी कसं वागायचं, स्त्री धर्म कसा पाळायचा, गृहस्थ धर्म कसा पाळायचा, संन्यास धर्म कसा पाळायचा, विवाहाचे विधी कसे असावेत, त्याच्यानंतर अस्पृश्यांनी कसं राहायचं आहे, अस्पृश्यांनी कशी सेवा करायची आहे, या सगळ्या तिन्ही वर्णांची. एक तर उदाहरणार्थ एक सांगते की मराठवाडा विद्यापीठाचे जे शंकरराव खरात आहेत, तर त्यांचं एक आत्मचरित्र आहे तराळ अंतराळ. एक उदाहरणार्थ मी सांगते. तर त्यांच्या तराळ अंतराळामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी लहान असताना मला शाळेत जायचं होतं, दुसऱ्या दिवशी घालायला कपडे नव्हते एका लंगोटीशिवाय. आणि त्याच्या वडिलांना खूप काळजी लागली, त्यांच्या वडिलांना, की आता दुसऱ्या दिवशी हा मुलाला शाळेत जाताना कपडे कुठे आहेत म्हणून. आणि मग एवढ्यात आहे ना, ब्राह्मणाची एक म्हातारी मरते म्हणून एक त्यांना निरोप येतो. आणि ह्या कुटुंबाला एवढा आनंद होतो की ते सगळे कुटुंब, ते शंकरराव खरात बालपणीचे, त्यांची बहीण, त्यांचे आई वडील जाऊन त्या म्हातारीची सगळी लाकडं, म्हणजे सरणाची लाकडं फोडून गोहऱ्या ठेवून तिची तयारी करतात. आणि म्हातारीचं प्रेत येऊन त्या सरणावर ठेवल्याबरोबर तो जो पांढरा कपडा असतो तो खरकन काढून महाराच्या अंगावर फेकलेला जातो. शंकरराव खरात त्यांच्या वडिलांना केवढा आनंद होतो की ह्या कपड्याचा आता मी सदरा शिवीन आणि माझा मुलगा शाळेत जाईल. म्हणजे एवढं भयानक चित्र त्यावेळेस अनुभवलेलं आहे, ह्या लोकांनी लिहून ठेवलेलं आहे. आणि तोच एक विद्यार्थी एक पुणे विद्यापीठाचा कुलगुरू होतो. म्हणजे बाबासाहेबांची क्रांती, बाबासाहेबांचे विचार किती उच्च होते ही मनुस्मृती म्हणून त्यांनी जाळलेली होती. की स्त्रियांना, जी आज स्त्री म्हणजे ह्याच्यामध्ये अंतराळात प्रवेश करते, अंतराळामध्ये जाते आणि पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते. आणि हे करण्यासाठी बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली आणि संविधानाची निर्मिती केलेली आहे. आणि मग परत एकदा 25 डिसेंबरला बाबासाहेबांनी महाड येथे एक वेदी तयार केली, खड्डा खणला, तिथे जाळ पेटवला आणि निळकंठ गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे हे ब्राह्मण आणि एक अस्पृश्य वैरागी यांच्या हस्ते एक एक पान मनुस्मृतीचं ते म्हणत त्यांनी त्या जाळामध्ये टाकलं. आणि अशा प्रकारे मनुस्मृती हा जो ग्रंथ आहे तो जाळून टाकला. आणि विषमतेची धरी, मनुष्यामध्ये एवढी भयानक विषमता होती ती जणू काही जाळून टाकली. भारतीय इतिहासातला हा अतिशय संस्मरणीय दिवस आहे की पूर्ण भारतामध्ये ह्याचे पडसाद उमटले. कारण मनुस्मृती हजारो वर्षाची गुलामगिरीवर चालत आलेला हा मनुस्मृती ग्रंथ एक अस्पृश्य समाजातला माणूस जाळतो, म्हणजे खूप मोठं धाडस त्यावेळेस बाबासाहेबांनी दाखवलेलं होतं. आणि मग ह्या दिवसाला आज आपण स्त्री मुक्ती दिवस खऱ्या अर्थाने म्हणतो. कारण जेव्हा मनुस्मृती जाळली तिथे सगळे विषमता सगळी नष्ट झाली त्या दिवशी आणि स्त्री ही पुन्हा मुक्त झाली, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करू लागली. आणि आज ती सगळी पदं उपभोगत आहे. हे केवळ बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळल्यामुळेच असं म्हणता येईल.
तर थोडक्यात मी तुम्हाला इथे माहिती दिली मनुस्मृती का जाळली. इथेच थांबते. जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद. आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.